बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण दुसरे. शनिवारी सकाळी पटांगणावर जवळपास 500च्या आसपास मुलं रांगेत उभी. सर्व शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक उभे. ते पाहून श्रीकांतची छाती दडपू लागली. सारे शिक्षक आपल्यापेक्षा वयानं मोठे, यात आपणच लहान. आपणास 10वीच्या रांगेत उभं केलं तर मुलात सपून जाऊ एवढं लहान. फक्त त्या रांगेत सर्वात शेवटी उभं राहावं लागेल एवढंच. सांगळे, घ्या विसल आणि घ्या मास ड्रिल, दुरंगी मॅडमांनी फरमावलं. श्रीकांतचे पाय लटपट करू लागले. आज पावे तो आपण किती कारनामे केलेत, पण ते सर्व मुलात राहून आता समोर स्टेजवर उभं राहणं म्हणजे. तो विचारात पडला. सांगळे, या पुढं. मत्तीला वायकर सर आहेत. पुन्हा दुरंगी मॅडमाचा आवाज घुमला. श्रीकांतनं मनात आपल्या आश्रमशाळेतील कवायत आठवली. बोरसे सर जशी कवायत घेत ते आठवलं. तो स्टेजवर चढला. विसर गळ्यात अडकवत त्यानं जोरात कमांड दिली. परेड विश्राम, परेड सावधान. पुढचा अर्धा तास तो कमांड देत राहिला. एकदम शांततेत बँड विसल निनादत राहिली. मुलं तालात कवायत करत राहिली. नवीन शिक्षक मध्ये काही हात वेगळे होत होते, पण समोर गाईड म्हणून उभे असलेले मुलं सांभाळून घेत होते. त्यांना पाहून समोरचा समुदाय हातात बदल करत होता. मासरील झालं, कवायत विराम झाला. त्यानंतर गीत गायन झालं. गीत गायनालाही श्रीकांतनं हार्मोनियम वाजवली. मुले वर्गात गेली. वाह सांगळे, आता दर शनिवारी मासरील तुम्हीच घ्यायची वायकर सरांसोबत. दुरंगी मॅडम खुशीत म्हणाल्या, पण श्रीकांत मनात जणू संतापलाच. आपण सायन्सचे शिक्षक, तरी मॅडमांनी थेट आपणा स्टेजवर उभं केलं, यानं तो संतापला होता. निदान 1-2 आठवडे इथली कवायत कशी होते याचं निरीक्षणही करून न देता आपणास पहिल्याच शनिवारी उभं करावं, याचा त्याला राग आला होता. तर मॅडमना श्रीकांत सरांचा आत्मविश्वास पाहायचा होता. भैया साहेबांनी आपल्या माणसास पाठवून श्रीकांतची सोय धना अप्पांच्या वाड्यावर दुसऱ्याच दिवशी केली होती. धना अप्पाचा वाडा छापऱ्यात माज गावात होता. वाड्याच्या 4ही कोपऱ्यांना चौकवर असते. गावाच्या अगदी मधोमध वाड्याचं स्थान. फरसबंदी, दगड, चुन्याच्या भिंती व अनेक खणाचा वाडा. पश्चिममुखी मोठ्या कमानीचा दर्जा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. धना अप्पा म्हणजे भैया साहेबांचे व्याही. ते हयात नव्हते, पण तरी वाडा त्यांच्याच नावाने ओळखला जाई. सध्या वाड्यात चंदन अक्काच राहत. अक्काही थकायला आलेल्या. भैया साहेबांची लेक. वाड्यात अक्कांनी बरेच भाडेकरू ठेवलेले. भाडं हा उद्देश नाही, तर वाड्याची देखभाल व आपणास ही सोबत व्हावी हा उद्देश. गावातील नोकरदार हे अनेक भाडेकरू. श्रीकांतला कमानीजवळील कोपऱ्यातला पश्चिममुखी खण मिळाला व त्यानं आपला मुक्काम तिथं हलवला. जुजबी सामानाची सोय भैया साहेबांचा माणूसच करून गेला. श्रीकांत ज्या खणात राहायला आला त्या समोरच्या चौकात दत्ता लोहाराचं वर्कशॉप. दत्ता व मगन 2 भाऊ, पण यांना जेवणाचीही उसंत मिळेना कामातून. या चौकात सतत ट्रॅक्टर, ट्रक, रिक्षा, टेम्पो अशी वाहनं उभी राहत. कधी शेतकरी शेतकी अवजारे घेऊन. कायम वेल्डिंगचं काम. दत्ता वेल्डिंगचं काम करी तर मगन दरवाजे, खिडक्या, रेलिंग बनवी. श्रीकांतच्या मागच्या पूर्वेकडील खणात कोणीतरी वायरमन राहायला होता. त्या खणाचं तोंड उत्तरेला. श्रीकांतची अजून ओळख झाली नव्हती. किंबहुना सदा वायरमनला ना श्रीकांतनं पाहिलं होतं, ना की सदा वायरमननं श्रीकांतला. श्रीकांतचा मागे एवढा संबंध नव्हता. धना अप्पांच्या वाड्याच्या मागच्या बाजूस गावातील गोपाल शेठचा मोठा वाडा. पण हा रिकामा वाडा. यात गावातील उच्चभ्रू सधन शेतकरी 11 वाजले की गोळा होत.
सतत पत्त्याचा डाव, डब्बा खेळत, पण कायमचे ठराविक लोक इतरांना त्या ठिकाणी फिरकूही देत नसत व गावातील इतर भुरटे पत्ते खेळणारेही या ठिकाणी पाय ठेवत नसत. मांड ही या ठिकाणी मोठी असे. सधन शेतकरी आपल्या तांबारल्या डोळ्यांनी या ठिकाणी दिवसभर पत्ते खेळत बसत, पण बिलकुल शांततेत. इकडे गावातील स्त्रियांचा अजिबात वावर नसे. गावातील दगडू सर मात्र या ठिकाणी कधीमधी येई, पण खिसा लगेच खाली करत लगेच निघून जाई. असाच पत्त्याचा डाव कोळीवाड्यात पारधीवाड्यातही झाले. पण दुपारी व रात्री याचप्रमाणे एक हमखास ठिकाण होतं पत्त्याचा डाव चालण्याचं, ते म्हणजे डांगरखळी. धनाप्पांच्या दुसऱ्या चिरंजीवाची ही पडीक जमीन. गावापासून तापी काठाकाठानं पार अमोनी पावे तो चिंचोळा पट्टा पसरला. तीच पडीक जमीन डांगरखळी. यात आवळी, चिल्लारी व सौंदळी उगवत व गावातील सारी जनावरं या ठिकाणी चरत. याच मळीत वक्राकार दवाखाना, सबस्टेशन व शाळा पसरलेली. दवाखाना, सबस्टेशन व शाळेमागे डांगरखळीत 5-6 जुनी वडाची झाडं होती. गाई गुरं डांगरखळीत हाकलायची आणि मग वडाच्या झाडाखाली पत्ते कुटायचे, हाच नित्यनियम. या ठिकाणी गुराखी, केळ्याचा पाडा पाडणारे मजूर, पारधी वस्तीतले कोळी, वस्तीतले अनेक खेळणारे आहेत. या ठिकाणी फक्त फटकी, पत्ती मांग झाले. दवाखान्यात आजूबाजूच्या गावाची पेशंट आहेत. संतती नियमन, कुटुंब कल्याण, TB पेशंट वा डिलिव्हरी असे पेशंट ॲडमिट असले की त्यासोबत थांबलेले नातेवाईकही या झाडाखाली येत, पत्ते कुटत. तो रिवाजच जणू पडलेला. सबस्टेशनला येणारे शेतकरीही येत. या ठिकाणी कायम गलका असे. इथली भाषा अगदी टोकाची, शिवराळ. श्रीकांत 6वीच्या वर्गावर जीवशास्त्राचा पेशी हा घटक शिकवत असतानाच माधव दुरंगी मॅडमचा निरोप घेऊन आला. मुलांना वाचायला लावत श्रीकांत ऑफिसकडे निघाला. तलाठी केसुरकर प्राथमिक शाळेतील गवळे गुरुजी सोबत बसलेले. सांगळे हे गवळे गुरुजी. यांची बदली झाल्यानं यांच्याकडील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची BLOचा प्रभार द्यायला तलाठी आप्पा आलेत. आपल्या शाळेतील इतर 4 जण ही हे काम पाहतात. त्यांच्यासोबत तुम्हीही हे काम घ्या. मॅडम बोलल्या. पण मॅडम, मला यातलं काहीच माहीत नाही. सर, ते सगळं गवळे गुरुजी तुम्हाला आत्ताच समजावून देतील. तोवर तर तलाठी आप्पाच उत्साह दाखवत बोलले व आदेशाची प्रत देत निघून गेले. नंतर मग गवळे सर श्रीकांतला वेगवेगळे फॉर्म्स देत नवीन मतदान नोंदणी करणे, नाव वगळणे, दुरुस्ती करणे, स्थलांतर, दुबार नाव असलं बरंच काही बऱ्याच वेळ समजावत बसले व दप्तर देत तेही पसार झाले. श्रीकांतनं दप्तर उचलत आपल्या कपाडातल्या खणात ठेवलं व पुढच्या तासासाठी निघाले. तोच समोरून दगडू सर येताना दिसले. श्रीकांत त्याकडे दुर्लक्ष करत वर्गात गेला. वायकर सर, काय तुमची शिस्त आणि संस्कार. इकडं तुम्ही शिकवताय, पण तिकडं मुलं वडाखाली खुशाल पत्ते खेळताय. पहा पहा जरा त्यांच्याकडं. या वयात पत्ते खेळणं वाईट सवय लावताय. वाईट सवय लावताय तुम्ही पोरांना. दगडू सरांचा आवाज वर्गातही ऐकू येत होता. वायकर हसले. त्याला माहीत होतं की दगडू सर पत्त्यात हरत खाली झाले असतील म्हणून थोडेफार कुठे मिळतात का यासाठी आलेत. दगडू सर माझ्याकडे अजिबात नाहीत, म्हणून दुसरीकडे पहा. वायकरनं मोर्चा वळवला. दगडू सरासोबत आणखी एक जण होता. दगडू त्यास घेत पुढे सरकले. येवलेकर सरांची श्रीकांतच्या वर्गासमोरच त्यांची गाठ पडली. येवलेकर सर, त्या मुलांना आवरा जरा. खुशाल पत्त्याच्या अड्ड्यावर येतात. ठीक आहे, पाठवतो मी, म्हणत येवलेकरांनी श्रीकांत सरांना तिकडे पाठवलं. सांगळे सर, त्या प्रभू सरांसोबत जा जरा तिकडं आणि मजबूत रपाटे घाला. पोरं शेपारलीत जरा. दगडू सरांची ब्यात घालवण्यासाठी येवलेकर घुंगडी झटकत म्हणाले. श्रीकांत व प्रभू सर निघाले शाळेमागच्या डांगरखळी दगडू सरांसोबत. सर, तुम्ही तिकडे येणं बरोबर नाही. आम्हीच त्या पोरांना दणके देत पळवतो इकडे, पण थोडेफार 2 जण काढा. दगडू सर मूळ मुद्द्यावर आला तसा सोबतचा यशवंत ही आशेनं पाहू लागला. चला आधी मुलांना तर पाहू. श्रीकांत हातातली छडी हलवत बोलला.
श्रीकांतला दगडूस पैसे देणं परवडणारं नव्हतं. मागच्या डांगरखळीत वडाच्या झाडाखाली ही गर्दी. 8-8, 10-10च्या संख्येने 4-5 घोळकी बसलेली व कोण पत्ते पिस्तय, कोण पत्ते मागतंय तर कोण पत्तं टाकतंय. समोर नोटाच नोटा पडलेल्या. काहींजवळ ग्लास व बाटली, सिगारचं बिडीचं पाकिट बंडल पडलेलं, विमल, वाटाणे, फुटाणे, बरंच काही. एक्का गेला रे, बड्ड टाक. माझी 100ची सत्ती कोण घेते रे? आण, मी घेतली. आणि माझी 50 घेतोस का 200ला? काही बाई असे संवाद दुरूनच कानावर पडत होते. सांगळे 200 काढा. मी साऱ्या मुलांना पळवतो शाळेत. तरी दगडून तगादा लावलाच. दगडू सर, माझ्याकडे असते तर दिले असते, पण पैसे नाहीत माझ्याकडे. श्रीकांत ठामपणे म्हणाला. प्रभू सर, तुम्ही काढा. दगडू सर, मागचे कधी परत केले का? प्रभू सरांनीही उडवलं. श्रीकांतने 4-5 मुलांना पकडलं. जी मुलं पकडली त्यांचे वडीलच तिथे पत्ते कुडत होते व ही मुलं 5-10 रुपये मिळतील या आशेनं तिथं बसली होती. ज्याचे वडील पैसे जिंकत होते त्यांना खुशीनं 5-10 दिलेही होते, पण ज्या मुलांचे वडील हारत होते ते देतो देतो म्हणून त्यांना झुलवत होते. म्हणून ही मुलं गंमत पाहत व आपले वडील आता तरी पत्त जिंकतील या आशेनं मस्त फतकल मांडून बसलेले. श्रीकांतनं अशांची मानगूट पकडत हातानं पाठीत रपाटे हाणले. प्रभू सरांनीही तोच कित्ता गिरवला. आपल्या समोर मुलं बदळली जात आहेत म्हणून पालकांनी मान खाली घातली. काही निगरगट्ट उलट खी खी हसत, सर मारा या माकडांना म्हणत हातातले पत्ते पिसत राहिले. मुलं शाळेकडे पळाली, पण आपणास हाती काहीच पडलं नाही म्हणून दगडू हात चोळू लागला. त्यानं संतामानं घोळक्यातून पडलेली सिगार उचलत शिलगावली. एसा, या नवीन आलेल्या सरांना धडा शिकवावाच लागेल बरं. दगडू सर, नाही मास्तर तर तो सदा वायरमन बघ त्यांना वितळव. यशवंत डोंगरखळीत आपल्या म्हशी चरत आहेत की नाही ते पाहत बोलला. येसा, सदा वायरमनच लुख्खा आहे, त्याला काय रोज रोज छळायचं. असंही घरच्या टेन्शननं त्याचेच फ्यूज उडालेले असतात. सरांना पाहताच होती नव्हती सारी मुलं धूम ठोकत शाळेकडे पळाली. श्रीकांत सर्व प्रभू सर परतले. श्रीकांतने व्यायाम उरकला व तो आंघोळीला बाथरूमला जाऊ लागला. तोच दारावर टकटक झाली. एवढ्या सकाळीच कोण आलं म्हणून श्रीकांत चक्रावला. त्यानं दार उघडलं. सर, चहा घ्यायला या. दारात सदा वायरमन उभे. तसे सदा वायरमन जे काल डांगरखळीत पत्ते खेळत होते. श्रीधरना कळे ना होकार द्यावा की नकार. आंघोळ झाली की या लवकर म्हणत सदा वायरमन निघून गेले. श्रीकांत बुचकळ्यात पडला. आपणास 8 दिवस झाले असतील या गावात, अजून फारशी ओळख नाहीच. माधव शिपायाकडे पहिल्या दिवशी जेवण घेतलं तेवढंच. हे सदा वायरमन मागे अगदी खेटून राहता, पण आपण तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही की वाड्याच्या मालकीन कोण, चंदनाक्का यांच्याकडेही. पण हे आज स्वतःहून बोलवत आहे तर जायला हवं. श्रीकांतने आंघोळ करून कपडे चढवले. पांढरा शर्ट व कारवण कलरची पॅन्ट, नुकताच घेतलेला शाळेचाच युनिफॉर्म. या सर, बसा. समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत सदा वायरमनने हसत मुखानं स्वागत केलं. घरातून श्रीकांतच्याच वयाची मुलगी पाण्याचे ग्लास घेऊन आली. श्रीकांतनं पाणी घेतलं. सर, गाव कोणतं? घरचे काय करतात? सतत भेडसावणारा प्रश्न. सुरगाणा. श्रीकांत थरथर दाबत हळूच बोलला. आम्ही यावलचे, पण या गावात आता जवळपास 20 वर्ष झालीत. आता हेच गाव झालं. सदा वायरमन बोलले व श्रीकांतला हायसं वाटलं. दुसरा प्रश्न टाळला म्हणून, सर, गाव खूप विचित्र आहे, जरा सांभाळून असा. आता आम्हाला सवय झाली आहे, प्रत्येकाच्या दुखऱ्या नसा माहीत आहेत आम्हाला. सदा वायरमन बोलले तोवर मघाचीच मुलगी चहा घेऊन आली. श्रीकांतने चहा घेत घरात नजर टाकली. सदा वायरमनच्या पत्नी देव्हाऱ्यासमोर बसून पूजा करीत होत्या. श्रावणी, कप ने ग पुरी. सदा वायरमननं खाली कप ठेवत आवाज दिला. घरातून श्रावणी नावाची मुलगी बाहेर आली आणि श्रीकांतच्या हातातील खाली कप बशीत जणू तडतडू लागला.
मघाची मुलगी वेगळी आणि ही श्रावणी तीच. गाडीत त्याचा रुमाल खाली फेकत जागा बळकावणारी, गाडीत छेड काढणाऱ्या मुलास चपलेनं बुकलणारी. बापरे, म्हणजे सदा वायर म्हणजे ही मुलगी असावी. आपण 8 दिवस इथं राहतोय तरी आपलं लक्ष गेलंच नाही. द्या कप. झाला ना चहा? शब्दबाण सुटले आणि तो भानावर आला. काळ्या गाऊनवर श्रावणी की श्रावण बरसत होता. सर, ही माझी मोठी मुलगी श्रावणी व ती लहान निमा. सदा वायरमन परिचय देत होते. चला निघू का मी? श्रीकांतनं परवानगी घेतली व उठला. तो आपल्या घरात आला तरी त्याची छाती धडधडत होती. आपणा जीवनात कधीच इतकी भीती वाटली नाही कधी. वैशाख वनव्याचं, काल बैसाखीचं नाव श्रावणी. सदा वायरमननं का ठेवलं असावं? आपण 8 दिवसांपासून इथं राहतोय पण ही दिसलीच नाही. अर्थात आपणच त्या पोटदारात कधी गेलोच नाही. शाळेत जातानाही सरळ खाली मान घालत निघतोय म्हणून दिसली नसावी. श्रीकांतनं कसं बसं जेवण उरकलं व तो शाळेत निघाला. मुलांनो, विश्वातली ऊर्जा कायम असते. ऊर्जा निर्माणही करता येत नाही व नष्टही होत नाही. फक्त एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होत असतं. श्रीकांत मुलांना ऊर्जा अक्षयतेचा नियम शिकवत होता. तोच दारात 4-5 मुलींचा घोळका. श्रीकांतची नजर गेली आणि तो थरथरला. काय काम आहे? समोर दारात उभ्या श्रावणी व घोळक्यास त्यानं विचारलं. मतदार यादीत नाव टाकायचंय. काय काय पुरावे लागतील? एका मुलीनं हळूच पुढे होत सांगितलं. जन्मतारखेचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रहिवाशाचा पुरावा. आणलेत मग सोबत? 6 नंबर फॉर्म देतो, तो भरून पुरावे जोडा व जमा करा. श्रीकांतनं एका मुलास पाठवत माधव शिपायाला बोलावलं. कपाटातून फॉर्म आणत मुलांना दिले. मला माझ्या नावात बदल करायचा आहे. पुरावे नीट पाहत नाहीत आणि काहीही चुका करतात. श्रावणी मारक्या गाईगत गुरगुरली. चुका ज्यांनी केल्या त्यांनाच सांगा. नाव बदलायचं असेल तर हा 8 नंबर घ्या आणि जे नाव हवं ते पुरावे जोडा. श्रीकांत ही नजर वर न करता बोलला. मुली दाराजवळच घोळका करत गोंधळ करू लागल्या. समोर बाक आहेत झाडाखाली, हवं तर तिथं बसावं. अर्ज व्यवस्थित भरून आणा. इथं अध्यापनात अडसर नको. श्रीकांत बोलला व ऊर्जा अक्षयतेचा नियम पुन्हा एक वार पटवू लागला. ऊर्जा निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. पण आता त्याच्या अध्यापनात जणू शिथिलता डोकावत होती. सर, यादी भाग अनुक्रमांक माहीत नाही आम्हास. काय लिहू आम्ही? पुन्हा घोळका दारात उभा राहत विचारत होता. तोच बेल झाली. त्यानं खडू डस्टर उचलला, तो बाहेर आला. अर्जात सही करा व फोन नंबर लिहा. बाकी मी भरतो फॉर्म नंतर. श्रीकांत म्हणाला. मागच्यासारखी शिराची बाराखडी नका येऊ देऊ नावात. 8 नंबर फॉर्म पुढं करत श्रावणी बोलली. श्रीकांतनं रागात पाहत तिचा फॉर्म घेतला. दुरुस्तीचा फॉर्म व्यवस्थित भरण्याबाबत गवळे गुरुजींनी सूचना केली होती म्हणून त्यानं यादी काढली व पुन्हा पूर्ण नाव विचारत यादीत शोधलं. श्रावणी सदा सुर्वे ऐवजी श्रीवणी सदा सुर्वे झालेलं. श्रीकांतला मगाशी श्रावणी म्हणत असली बाराखडी आता उमगली. त्यानं हसू दाबत फॉर्म व्यवस्थित भरला. मोबाईल नंबर सांगा. का? रागातच श्रावणी बोलली. अहो, अर्जात टाकायचं असेल तर सांगा, अन्यथा नाही टाकला तरी हरकत नाही. श्रीकांत. श्रावणीनं अर्ज हिसकावला. फोन नंबर टाकला, सही केली व जमा केला. माधव भाऊ, गावातल्या चौकात जिथं जिथं फलक असतील तिथं मतदारांनी सकाळी 11च्या आत व सायंकाळी 5 नंतर यावी अशी सूचना लिहून येता का जरा? अन्यथा मला माझे तासच घेता येणार नाहीत. श्रीकांत बोलला. पोहोच? श्रावणी रागात विचारू लागली. श्रीकांतला घाईत गवळे गुरुजींनी पोहोचबाबत काही सांगितलं नव्हतं. श्रीकांत गडबडला. पोहोच काय असते त्याला माहीतच नव्हतं.
पण आता या बाईसमोर आपलं अज्ञान कसं प्रकट करायचं, म्हणून त्यानं एक वेळ पूर्ण अर्ज वाचला व त्यास अर्जातील काचरीचं चिन्ह दिसलं. त्यानं आपलं नाव यादी भाग टाकत सही केली व फोन नंबर लिहित पोच दिली. पण तत्पूर्वी त्याला घामच फुटला. आता तेवढी श्रची बाराखडी यायला नको हं? पुन्हा श्रावणी रागात बोलली व मुलींना घेत निघाली. श्रीकांतनं सुटकेचा श्वास सोडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.